आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 ते 28च्या तयारीला आता खऱ्या अर्थाने धार्मिक अधिष्ठान लाभले आहे. पंचवटीतील ऐतिहासिक आणि जागृत देवस्थान असलेल्या श्री काळाराम मंदिरात आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 21 फूट उंच भव्य धर्मध्वजाची उभारणी करण्यात आली. अयोध्येच्या धर्तीवर साकारलेल्या या पंचधातूच्या ध्वजस्तंभामुळे संपूर्ण रामकुंडाचा परिसर भक्तिमय झाला असून सिंहस्थाचे बिगुल वाजले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पंचधातूपासून तयार करण्यात आलेला 21 फूट उंच धर्मध्वज स्तंभ. या स्तंभावर 11 बाय 5 फूट आकाराचा भव्य भगवा ध्वज फडकवण्यात आला. या ध्वजावर हनुमंतरायांची प्रतिमा आणि सूर्यदेवतेचे ओम चिन्ह अंकित असून ते धर्माच्या विजयाचे प्रतीक मानले जात आहे. या सोहळ्यासाठी मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट आणि झगमगाट करणाऱ्या विद्युत रोषणाईने नटवण्यात आले होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर उपस्थित होत्या. तसेच अयोध्या न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि महंत सुधीरदास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा विधी संपन्न झाला. या सोहळ्याला विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह कुंभमेळा प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. साधू महंत, पुरोहित संघ आणि विविध आखाड्यांच्या महंतांच्या उपस्थितीने या सोहळ्याला आध्यात्मिक चैतन्य लाभले.